जाऊया पुढे महत्त्वाच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे युद्धासंदर्भातलीच। युद्धामुळे भात उत्पादक सुद्धा आता आर्थिक संकटात आलेत आणि भंडारा जिल्ह्यातल्या तांदूळ निर्यातीवर याचा परिणाम दिसून येतोय। कारखान्यातल्या मजुरांवर आता उपासमारीची वेळ आली। युद्धामुळे भंडाऱ्यातल्या तांदूळ निर्यात सध्या ठप्प आहे आणि भंडारा जिल्ह्यातल्या तांदळाची मागणी आता युद्धामुळे कमी झालेली आहे। भंडारा जिल्ह्यामधून हा तांदूळ रशिया, आफ्रिका तसंच सुदान या देशांमध्ये जहाजाच्या सहाय्यानं निर्यात केला जातो। मात्र आता अनेक कंटेनर अडकून पडलेले आहेत, त्यामुळे तांदळाची मागणी कमी झाली आहे। अनेक मजुरांना कामावरून कमी करण्यात आलेले आहे। मजुरांवर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे। तांदूळ मिलमधून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा जिल्ह्यात हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि येथील जो तांदूळ आहे हा विदेशात सुद्धा याचे निर्यात होत असते। मात्र आता भंडारा जिल्ह्यातील तांदूळ उद्योगाला आता कुठेतरी याचा फटका बसला। आपण पाहू शकतो की भंडारा जिल्ह्यातील एका राईस मिलमध्ये आपण आणि ह्या ठिकाणून जे तांदूळ तयार करून हा विदेशात आफ्रिका, रशिया या ठिकाणी याची निर्यात केली जात आहे। मात्र आता कुठेतरी युद्धामुळे याच्यावर परिणाम झाले असून याची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे। त्यामुळे कुठेतरी हा उद्योग आता मोडकीस येण्याची शक्यता निर्माण होत आहे। तर राईस मिलमध्ये काम करणारे जे वर्कर त्यांच्यावर सुद्धा उपासमारीची पाळी येणार। आपल्यासोबत ह्या राईस मिलचे मालक आहेत, त्यांना विचारूया काय सांगाल, युद्धामध्ये काय परिणाम होत आहेत? युद्धामुळे परिणाम सुरू झालेला आहे। जे आमच्या प्रोडक्शन पहिले 180 मेट्रिक टन होता ते आता 60-70 मेट्रिक टनवर आलेला आहे आणि डिमांड मार्केटला भरपूर कमी आहे। जे एक्सपोर्टर आहे ते माल घ्यायला तयार नाही आहे, त्यामुळे मार्केटला डिमांड नाही आहे। त्यामुळे आमची खरेदी कमी झालेली आहे। याचा फटका सरळ शेतकरीवर होत आहे। हा युद्ध कधी थांबतो आणि जे व्यापारी आहेत त्यांचा व्यापार कधी वाढतो हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।